इमॅजिन करा की तुम्ही मोबाईलला म्हणता की कॉल मॉम आणि मोबाईल तुमचा वॉईस समजून घेऊन कॉल लावतो. किंवा नेटफ्लिक्स तुम्ही जेव्हा ओपन करता तेव्हा तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमच्या इंटरेस्टनुसार तो तुम्हाला मूवीज रेकमेंड करतो. फेस अनलॉकमुळे तुमचा फोन इन्स्टंटली अनलॉक होतो. हे सगळं काय? हे सगळं मॅजिक आहे? तर नाही. ही सगळी आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AIची कमाल आहे. तर नमस्कार सगळ्यांना, कोड विथ भाग्यश्रीमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आपल्या चॅनलवर आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सिरीज चालू करत आहोत. तर त्यातला हा फर्स्ट व्हिडिओ आहे. ही सिरीज सगळ्यांना म्हणजेच UGC नेट MS सेट एक्झाम देत आहेत इंजिनिअरिंग कॉलेजचे स्टुडंट्स, BCS PCS सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. तर हा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, ही बेसिक इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आपण स्टार्ट करूया आपला आजचा व्हिडिओ. तर व्हॉट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स? ओके, आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज अ ब्रांच ऑफ कम्प्युटर सायन्स that focuses on creating intelligence machine capable of performing tasks normally requires human intelligence. ओके, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही काय आहे? ही कम्प्युटर सायन्सची एक ब्रांच आहे. कोणाची? कम्प्युटर सायन्स. तर फोकस क्रिएटिंग इंटेलिजन्स मशीन. इथे काय केलं जातं की मशीन्स क्रिएट केले जातात. ज्या मशीन्स इंटेलिजन्स असतील, काय केलं जातं? मशीन्स क्रिएट केल्या जातात. मशीन्स क्रिएट केल्या जातात आणि त्या इंटेलिजन्स मशीन्स डेव्हलप करण्याचं काम कुणाचं आहे? AIचं आहे. ओके, कुणाचं आहे? AIचं आहे. तर AI म्हणजे तुम्हाला सांगते की कम्प्युटर सायन्सची एक ब्रांच आहे आणि तिथे आपण मशीन्स क्रिएट करतो, डेव्हलप करू शकतो. म्हणजेच ह्या ज्या मशीन आहेत ना, ह्युमन बिंगसारखं काम करतात, ह्युमन बिंगसारखं टास्क करता, लर्निंग फ्रॉम एक्सपिरियन्स. इथेही मशीनसुद्धा लर्न करता, त्यासुद्धा डिसिजन घेता, प्रॉब्लेम सॉल्वसुद्धा करता. आपल्या अंडरस्टँडिंग लँग्वेज म्हणजेच आता तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की तुम्ही मोबाईलला म्हटलं की कॉल मॉम, ते तुम्ही लँग्वेज दिलीस ना, तर त्याने ती अंडरस्टँड केली. रिकग्नायझिंग इमेज अँड स्पीच, प्लॅनिंग अँड प्रिडिक्शन, ह्या सगळ्या गोष्टी एक आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे होता आणि मशीन्स हे सगळ्या गोष्टी करू शकतात. ठीक आहे, तर नेक्स्ट पहा, त्याचे डेफिनेशन आहे प्रॉपर. आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स is the simulation of human intelligence in machines that are programmed to think, learn, make and decision like humans. तर हे काय आहे? एक सिम्युलेशन ह्युमन इंटेलिजन्स मशीन आहे दॅट आर प्रोग्राम टू थिंक. तिला प्रोग्रामिंग केलेली असते की थिंक कर, लर्न कर, मेक डिसिजन कोणासारखे? ह्युमन बिंगसारखे. सिम्पल टर्म्समध्ये सांगायचं झालं तर AI enables computers machines to behave intelligently without being explicitly programmed for every task. ओके, ह्या माणसासारखे काम करता, लर्निंग करणं, डिसिजन घेणं, प्रॉब्लेम सॉल्विंग करणं, हे सगळ्या गोष्टी करतात. ठीक आहे, तर म्हणजेच ही डिझाईनच तशी केलेली आहे की तुम्ही ह्युमन बिंगसारखं काम करू शकता. तर याचे काही रिअल लाईफ एक्झाम्पल पाहायचे आहेत की मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं की इमॅजिन यू आर युझिंग स्मार्टफोन आणि से कॉल मॉम. द फोन अंडरस्टँड व्हॉइस अँड आयडेंटिफाय कॉन्टॅक्ट्स अँड मेक्स द कॉल. दिस प्रोसेस इन्व्हॉल्व्स. ती प्रोसेस कशी होती की फोन काय करतो? तुमचा व्हॉइस अंडरस्टँड करतो. फ्लो पहा, तुमचा व्हॉइस अंडरस्टँड करतो. तो मग कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये जाऊन काय करतो? मॉम नावाने सेव्ह असलेला नंबर फाइंड आउट करतो आणि मग तो काय करतो? कॉल करतो. ही अशी प्रोसेस आहे. तो व्हॉइस अंडरस्टँड करतो, मग फाइंड करतो तो मॉम नावाचा पॅटर्न जो काय तो तुम्ही रेकमेंड केलेला आहे, तुम्ही जो व्हॉइसमध्ये सांगितलेला आहे तो. म्हणजे इथे काय पहा, स्पीच रिकग्निशन यूज केलेला आहे, लँग्वेज अंडरस्टँडिंग आहे आणि डिसिजन मेकिंग आहे. हे सगळ्या ॲप्लिकेशन्स ऑफ AIच्या आहेत. हे सगळं यूज केलेलं आहे कुठे? इथे जेव्हा तुम्ही सांगता की मोबाईल मला या नंबरला कॉल लाव. ठीक आहे, स्पीच रिकग्निशन, लँग्वेज अंडरस्टँडिंग आणि डिसिजन मेकिंग हे सगळे टास्क कोण करतं? AI करतं. मग आता पहा, वाय AI इज इम्पॉर्टंट. AI इम्पॉर्टंट का आहे आपल्याला? मॉडर्न ऑर्गनायझेशन जनरेट ह्यूज अमाउंट्स ऑफ डेटा एव्हरी डे. ठीक आहे,
आजकाल सगळीकडेच खूप मोठा डेटा जनरेट होतो. म्हणजे तुमचं स्कूल असू द्या, हॉस्पिटल असू द्या, ई-कॉमर्स वेबसाईट्स आहेत, खूप सारे वेबसाईट्स आहेत जिथे खूप ह्यूज बँक्स असतील, ह्यूज अमाऊंट्स ऑफ डेटा क्रिएट होतो. कसा? ह्यूज डेटा क्रिएट होतो आणि हा डेटा मॅन्युअली ह्युमन बिईंगकडून हँडल नाही होऊ शकत. हा हँडल नाही होऊ शकत ह्युमन बिईंगकडून. तर त्याला गरज पडते ए आयची. Humans cannot efficiently process millions of records in short period. So AI helps by what? Analyze large volumes data, identify hidden patterns, making accurate prediction, automative repetitive tasks and supporting intelligent decision making. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या ए आयच्या हेल्प्सने आपण करू शकतो. जे मॅन्युअली ह्युमन बिंग करायला गेले तर त्याला खूप टाईम लागू शकतो किंवा ते किचकट असू शकतं. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स यूज करण्याचं बेनिफिट काय की नो ह्युमन एरर. ह्युमनने करणं म्हणजे काय की एक 8-10 तासानंतर ह्युमनचा ब्रेन म्हणा तर तो काम करायला थोडंसं कमकुवत होऊन जातं. ते नाही काम करू शकत. तर नो ह्युमन एरर जेव्हा ए आय यूज करतो 24/7 अवेबिलिटी असते. ह्युमन बिईंग टायर्ड होतो, तो 24/7 नाही काम करू शकत. अनबायस्ड डिसिजन, क्विकर डिसिजन मेकिंग आणि नो रिस्क नाही याच्यामध्ये. आणि हेल्थकेअर ॲप्लिकेशनसाठी सुद्धा युजफुल आहे. अँड मॅनेजिंग रिकरिंग टास्क हे सगळ्या गोष्टींसाठी बेनिफिट होतो आपल्याला ए आयचा. ठीक आहे. तर नेक्स्ट टॉपिक आहे आपल्या याच्यामध्ये कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए आय. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? लर्निंग. ए आय सिस्टीम कॅन लर्न फ्रॉम डेटा, इम्प्रूव्ह देअर परफॉर्मन्स ओव्हर टाईम. तर इथे एम एलचा पार्ट येतो पहा. लर्निंग म्हणजे काय? मशीन लर्निंगमध्ये आपण ए आय मॉडेल जे आहेत त्याला लर्न करतो, त्याला शिकवतो, त्याला ट्रेन करतो आणि त्या ट्रेनिंग बेसिसवर तो टेस्टिंग देतो. म्हणजेच तुम्हाला काय करतो? प्रिडिक्शन देतो. ओके, प्रिडिक्शन देतो. म्हणजेच लर्न होणे ही कॅरेक्टरिस्टिक लर्निंग. तर एक्झाम्पल दिलेले इथे स्पॅम ईमेल फिल्टर लर्न्स टू आयडेंटिफाय अनवॉन्टेड ईमेल्स बाय अनालायझिंग प्रिव्हियस स्पॅम मेसेज. तर आधीच्या मेसेजेसवरून तो ठरवते की कोणते अनवॉन्टेड ईमेल्स आहेत. ओके, तर आधी जो डेटा असतो त्याला ट्रेन करून त्याला पॅटर्न ओळखायची सवय लागते. तो शिकतो आणि त्यावरून तो टेस्ट करतो कोणती नंतर आलेली नवीन गोष्ट. ही झाली लर्निंग कॅरेक्टरिस्टिक्स. सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे? रिझनिंग. ओके, काय आहे? रिझनिंग. ए आय कॅन इव्हॉल्युएट इन्फॉर्मेशन, मेक लॉजिकल डिसिजन. इथे तो लॉजिकल डिसिजन घेतो. तर नेव्हिगेशन ॲप्लिकेशन सजेस्ट फास्टेस्ट रूट बाय अनालायझिंग ट्रॅफिक कंडिशन. इथे येतो तुमचा गुगल मॅप. ओके, सगळे यूज करता गुगल मॅप. तर गुगल मॅपमध्ये तुम्ही काय करता की तुम्हाला जे डेस्टिनेशन जिथे जायचं ते डेस्टिनेशन तुम्ही टाकता. मग तो तुम्हाला मॅप काय करतो? तो डिस्टन्स दाखवतो. ओके, डिस्टन्स दाखवतो. त्यानंतर शॉर्टेस्ट पाथ पण शो करतो, रूट तुमचा तो पण दाखवतो. ट्रॅफिक शो करतो, ट्रॅफिक कंडिशन कशा आहेत. हे सगळं रिझनिंगचा पार्ट आहे. इथे लॉजिकल डिसिजन आहे आणि हे रिझनिंगमध्ये येतं. ओके, रिझनिंग इज द वन ऑफ द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए आय. थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स आहे आपली प्रॉब्लेम सॉल्विंग की ए आय कॅन आयडेंटिफाय सोल्युशन्स टू कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम. ए आय बेस्ड मेडिकल सिस्टीम हेल्प्स डॉक्टर डायग्नोज डिसीज. तर ए आय हे प्रॉब्लेम सॉल्व करायला म्हणजे डॉक्टरांना असं खूप मोठे डॉक्टर त्यांच्याकडे खूप सारे पेशंट आहेत आणि त्यांना डायग्नोसिस करायचं डिसीजचं. तर तिथे तुम्हाला ए आयची हेल्प लागते. ए आय तुम्हाला यूज करता येतो मेडिकल सिस्टीममध्ये. ओके, मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व करतो. नेक्स्ट फोर्थ नंबरची कॅरेक्टरिस्टिक्स आहे परसेप्शन्स. तर ए आय अंडरस्टँड इन्फॉर्मेशन रिसिव्ह थ्रू इमेजेस, साऊंड अँड सेन्सर. म्हणजेच फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे फेस रिकग्निशन सिस्टीम आयडेंटिफाय इंडिव्हिज्युअल युझिंग फेशियल फीचर्स. फेस रिकग्निशन तुमची अटेंडन्स असते फेशियल रिकग्निशनवरून. जनरली आता सगळ्या मोबाईलमध्ये फेस अनलॉक सिस्टीम आहे, बरोबर? सगळे यूज करतात. दिस इज द पार्ट ऑफ परसेप्शन्स. ओके, नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे लँग्वेज अंडरस्टँडिंग. तर ए आयला लँग्वेज अंडरस्टँड होते. ओके, ए आयला लँग्वेज अंडरस्टँड होते. पुढे
ह्युमन लँग्वेज जनरेट, म्हणजे ए आय कॅन अंडरस्टँड अँड जनरेट ह्युमन लँग्वेज. तर ए आय अंडरस्टँड पण करतो आणि जनरेट पण करतो ह्युमन लँग्वेज. फॉर एक्झाम्पल चॅटबोट्स व्हर्च्युअल असिस्टंट्स कम्युनिकेट विथ युजर नॅचरली. जो चॅटबोट असतो ना, तो आपल्याशी, तुम्हाला वाटलं की मला मराठीमध्ये बोलायचं आहे, मराठीमध्ये पण तुमच्याशी बोलेल. इंग्लिश वाटतंय, इंग्लिशमध्ये सुद्धा बोलेल, हिंदी. तर ते तुम्ही लँग्वेज देऊ शकता चॅटबॉट्सला की तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये बोलायचं आहे आणि तो त्या लँग्वेजमध्ये तुमच्याशी कम्युनिकेट करतो. म्हणजेच तो तुमची लँग्वेज अंडरस्टँडसुद्धा करतो आणि जनरेटसुद्धा करतो. हे झालं आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए आय. तर रिअल लाईफ एक्झाम्पल्स पाहूया ए आयची. आत्ता बऱ्याच जणांना माहीत नसेलही, पण जनरली सगळ्यांनाच माहीत झालं आहे. छोटे छोटे मुलंसुद्धा आता ChatGPT करतात मोबाईल यूज करून. तर ChatGPT अंडरस्टँड नॅचरल लँग्वेज, आन्सर क्वेश्चन्स, जनरेट्स कंटेंट, असिस्ट इन लर्निंग. तर तुम्हाला ChatGPTच यूज अंडरस्टँड नॅचरल लँग्वेज. ती ChatGPT तुमची कोणतीही भाषा समजून घेते, ती तुमच्या कोणत्याही क्वेश्चन्स आन्सर देते. तुम्ही सांगितले की मला ही इमेज जनरेट करून पाहिजे, तर ती इमेजसुद्धा जनरेट करून देतो. ओके, म्हणजे कंटेंट जनरेट करतो. असिस्ट इन लर्निंग, तुम्हाला लर्न करायचे काही गोष्टी, तुम्हाला नोट्स हव्या आहेत, सगळं सगळं तुम्हाला ChatGPT प्रोव्हाइड करते. स्टुडंट्स यूज ChatGPT टू अंडरस्टँड डिफिकल्ट कन्सेप्ट अँड सॉल्व कोडिंग प्रॉब्लेम्स. तुमच्या एरर असो, सगळ्या गोष्टी तो काय करतो, सॉल्व करतो ChatGPT. This is the one real life example. Google Assistants. Google Assistant can perform tasks such as setting alarms, searching information, making calls. Google Assistantला तुम्ही हे सगळं सांगू शकता. तो तुमचा असिस्टंट असतो. तुम्ही सेट अलार्म करायला सांगता तो करतो, सर्चिंग इन्फॉर्मेशन करायला लागतं तो करतो, कॉल लावायला सांगितलं तर तो कॉलसुद्धा लावतो. एक्झाम्पल, कंट्रोलिंग स्मार्ट डिव्हायसेस. तर तुम्हाला 6चा अलार्म लावायचा, तो सेट करणार. तुम्ही कमांड देता असिस्टंटला आणि त्या कमांडचं परफॉर्म करण्याचं काम करणं हे कोणाचं, गुगल असिस्टंटचं काम आहे. ओके, थर्ड वन आहे सिरी. सगळ्यांना माहिती आहे, ॲपल्स व्हर्च्युअल असिस्टंट दॅट uses AI for voice interaction and task execution. What is the weather today? Siri analyzes requests and provides weather information. तुम्ही त्याला सिरीला क्वेश्चन केलं, व्हॉट्स द वेदर टुडे, तर सिरी ॲनालाइज करेन तुमची रिक्वेस्ट अँड प्रोव्हाइड करेन की आजचं वेदर कसं आहे, क्लाउडी आहे का, रेनी आहे की सनी आहे, सगळ्या अशा प्रकारे तो तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करेल. नेक्स्ट आहे फेस रिकॉग्निशन सिस्टीम. Used in smartphone security systems. When you unlock your phone using Face ID, AI compares your facial features with stored data. तुम्ही ऑलरेडी तुमचा फेस दिलेला असतो आणि त्या फेसवरून तुम्ही तुमचा मोबाईल अनलॉक करता. दिस इज द फेस रेकग्निशन सिस्टीम. ऑलरेडी तुमचा फेस तिथं असतो आणि त्याच्यावरून तो सर्च करतो की येस, हा आणि हा माणूस सेम आहे, आणि मग तो तुमचा फोन अनलॉक करतो. सगळ्यात मोठी आहे सेल्फ ड्रायव्हिंग कार. कार ड्राईव्ह करत कोण होता आतापर्यंत ड्रायव्हर, तर आता कार स्वतः ड्राईव्ह होणार आहे. सगळं गोष्टी ती अनालाइज करते, डिटेक्ट्स ऑब्स्टॅकल्स, रेकॉग्नाइज ट्रॅफिक सिग्नल्स, मेकिंग ड्रायव्हिंग डिसिजन्स, कुठे थांबायचं, कुठे काय करायचं, सिग्नल आला, हे सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक हँडल करते कार. मग इथे काय येतो, ऑटोनॉमस व्हेकल्स यूज AI टू डिटेक्ट ऑब्स्टॅकल्स, रेकॉग्नाइज ट्रॅफिक सिग्नल्स, मेकिंग ड्रायव्हिंग डिसिजन्स. एक्झाम्पल काय आहे, सेल्फ ड्रायव्हिंग कार कॅन ऑटोमॅटिकली स्टॉप वेन पेडेस्ट्रियन क्रॉस द रोड. आणि रोड क्रॉस करतो आहे तर ती थांबणार आहे, काय होणार आहे, स्टॉप होणार आहे तिथे. सेल्फ ड्रायव्हिंग कार्स आहे. ओके, हे असे आपले रिअल लाईफ एक्झाम्पल आहेत. आय होप तुम्हाला हा इंट्रोडक्शन AIचा टॉपिक समजला असावा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट टॉपिक पाहूया. थँक्यू सो मच.